हाय, टेक्निकल फंडा देव दीक्षित या आपल्या यूट्यूब चॅनलवरती तुम्हा सर्वांचं स्वागत आहे. मित्रांनो, आज तुमच्यासाठी एक रिअल बाईकचा एक प्रयोग मी घेऊन आलो आहे. काय होतं, कधी कधी आपण परगावी जातो, मोटरसायकलचा प्रॉब्लेम होऊ शकतो. ही जी किक आहे, किक या बाजूला आहे, ही किक कधी कधी व्यवस्थित चालत नाही, किक जाम होते. कधी कधी पेट्रोल ओव्हरफ्लो झाल्यामुळं पण किक अशी घसरून खाली पडते. त्याच्यामुळं होतं काय, की गाडी आपल्याला लवकर स्टार्ट करता येत नाही. याच्यावरती एक जबरदस्त असं सोल्युशन मी तुमच्यासाठी घेऊन आलो आहे. आपल्या चॅनलला अद्यापही तुम्ही सबस्क्राईब केलेलं नसेल तर कृपया सबस्क्राईब करा. आणि ज्या वेळेला तुम्ही कधीही कुठेही मोटरसायकलवर प्रवासाला गेलात तर ही ट्रिक तुम्हाला निश्चितपणे उपयोगी पडू शकेल. तर चला, जास्त वेळ न लावता आपल्या व्हिडिओला सुरुवात करूया. ही गाडीची चावी आहे आणि ही गाडीची चावी, गाडीला लावलेली चावी ऑन हवी आहे. आणि गाडीची किक न वापरता ही गाडी आपण चालू करून दाखवणार आहोत. याच्यासाठी कुठल्या कंडक्टरची गरज नाही, कुठल्या वायरिंगची गरज नाही, काही चेंज करायची गरज नाही. बसल्या ठिकाणी किंवा आहे त्या ठिकाणी ही मोटरसायकल तुम्ही कशी स्टार्ट करू शकताय हे आता आपण दाखवणार आहोत. हा माझा एक छोटासा असिस्टंट आहे, कल्याण तपासे. तर कल्याण, हे गाडीचं हँडल धर. इकडे ये, इकडे ये, इकडे इकडे इकडून धर. तर बघा मित्रांनो, आता पहिल्यांदा मी तुम्हाला गाडी स्टार्ट करून दाखवतोय. 1 मिनिट, गाडी गिअरमध्ये आहे, गिअरमधून काढतो पहिल्यांदा. ही गाडी अशा प्रकारे किकनी स्टार्ट होते. आता मी गाडी बंद केलेली आहे आणि गाडीचं स्विच जे आहे ते ऑन ठेवलेलं आहे. हँडल सरळ धर. आता बघा काय करायचं आहे नेमकं, तर गाडी आपल्याला गिअरमध्ये परत एकदा टाकायची आहे. आता ही गाडी पूर्णपणे चौथ्या गिअरवरती आहे आणि ही गाडी चावी किंवा चावी ऑन आहे. किकचा वापर न करता कशा पद्धतीने चालू होते हे मी तुम्हाला दाखवणार आहे. तर चौथ्या गिअरमध्ये गाडी आहे, लक्षात घ्या. काय करायचं आहे, हे चाक या पद्धतीनं असं फक्त फिरवायचं आहे. थोडं बाजूला सर. आणि अशा प्रकारे ही गाडी तुम्हाला इथं चालू झालेली दिसेल. ही ट्रिक तुम्ही अवश्य वापरून बघा. हे काही डुप्लिकेट नाहीये, खोटं नाहीये किंवा फेक नाहीये. ओरिजिनल ट्रिक आहे आणि निश्चितपणे तुम्ही वापरा. तुमच्या अडीअडचणीच्या वेळेला नक्की उपयोगी पडेल. व्हिडिओ तुम्हाला आवडला तर निश्चितपणे जास्तीत जास्त शेअर करा आणि आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.